नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. अलीकडं आम्ही बऱ्याच गोष्टी आता विसरत चाललेलो आहे. म्हणजेच पाहना की पूर्वीचे मराठीमधले असणारे ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारे शब्द आम्ही विसरत चाललोय. आता ते शब्द आम्ही हरवत चाललोय आणि यावरतीच आधारित हा घटक आहे की मराठी शब्द आम्ही हरवतोय आणि ते शब्द कोणते हरवतोय तर त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मंडळी, आज आम्हाला सगळ्या गोष्टीचा विसर पडत चालला आहे. अर्थातच आम्ही प्रत्येक गोष्ट आता हरवत चाललोय. मोटार गाडी आल्यापासून आम्ही आता चालणं हरवत चाललोय. घरामध्ये टीव्ही आल्यापासून आम्ही एकमेकांशी बोलणं हरवत चाललोय आणि प्रत्येकाकडे कॅल्क्युलेटर मोबाईल आल्यापासून आज काय झालंय, पाडे हरवत चाललोय आणि फ्लॅट संस्कृती आल्यामुळं आम्ही आज पाहना शेजारी हरवत चाललोय. घराघरामध्ये आता एअर कंडिशन आल्यापासून झाडाखालचा गारवा हरवत चाललोय. त्याच पद्धतीनं मंडळी, वाचन संस्कृती आणि ग्रामीण संस्कृतीपासून आम्ही दुरावत चाललोय आणि मराठी शब्द आज आम्ही हरवत चाललोय. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मराठीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला हरवलेले शब्द आता पुन्हा आपण ते मिळवणं, ते समजून घेणं आणि आपल्या भाषेमध्ये त्याचा प्रयोग करणं आणि त्याचा वापर करणं. मग लेखनामध्ये असेल, साहित्यामध्ये असेल, आज वेगवेगळे साहित्यिक आपल्या साहित्यामध्ये असे जे हरवलेले ग्रामीण शब्द ते पुन्हा आपल्या साहित्यामध्ये समावेशित करून पुन्हा या मराठी भाषेला वैभव निर्माण करून देण्याचं काम करत असतात. मग चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मराठीमध्ये आजची पिढी ते शब्द हरवत चाललेले आहेत. मग ते शब्द नेमके कोणते आहेत तर ते आपण समजावून घेणार आहोत आणि ते शब्द पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. कारण जुनं ते सोनं असतं, नवी ते चांदी असते आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून ती एक प्रकारची मराठी साहित्याची नांदी असते. चला तर पाहूया आज हरवत चाललेले, मावळत चाललेले मराठी शब्द कोणते आहेत तर ते तुम्ही सर्वांनी समजावून घ्या. तर ते शब्द मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. प्रत्येक शब्द तुम्ही बारकाईनं पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला प्रथम आपण सबस्क्राईब करावे आणि इतरांना देखील सांगावं. मराठी साहित्याबद्दलचा, मराठी सूत्रसंचालनाबद्दलचा असणारा हा एकमेव मराठी यूट्यूब चॅनल आहे. चला तर पाहूया मावळत चाललेले मराठी शब्द. तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तांबड, कडूस, येरवाळी, येदुळा, आवस, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टीच, ईत, हात, वाव, काखवाव, मैल, फरलांग, मोगली, कूड, बारव, आड, कनिंग, कनगुल, डुरकुल, झाप, डालग, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटणं, मेडक, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, अंगण, वटा, रांजण, सारवणं, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सुरपारंबा, विटीदांडू, लोंपाट, हुतुतू, शिव, नाभानी, दस्ताड पुगड, लंगडी, जिबल्या, सुळगुळा मुगळा, अकरा, टोकरा, आईचं पत्र हरवलंय, माचाळ, पोहरा, कोरड्यास, कालवण, घासलेट, टकुच, कुंची, शेलकाट, पैरम, बाराबंदी, आंगरट, छाटणं, मुंडास, पटका, टोपी, लुगड, चोळी, पोलक, फडका, गवन, कांबळ, वाकळ, घोंगड, लेपाट, पासुडी, रकट, चादर, वाकी, मासोळी, बाळी, भिगबाळी, बुगडी, बिंदली, कुडकी, वजरटीक, सर, कमरपट्टा, करगुटा, तोडा, वाळा, आऊत, कुळव, फरांडी, टुंब, तिफन, चाड, नळ, जानवळ, इळत,
इडी, दिंड, फाळ, फारुळ, रुमण, शिवळ, कुर्डीक, खीळ, साप्ती, कुळव, पास, दातूळ, काडवान, आऊड, बराड, काकरी, आसूड, मुरदांड, तास, आडतास, वसान, दोरकांड, दाव, कानी, कासरा, चऱ्हाट, चिलबिल, बिरट, यटन, ब्युट्यान, आकरी, आक, तुंबा, आरा, पुट्टा, कुनी, धाव, डोंबाळा, घोडक, ढकली, खुटला, पाटली, शिड्या, चराटा, छकळा, नळा, राखोळी, वळती, आटोळा, गोफण, पिचका, बुजगावण, कुडी, गांजवा, चुकारी, उतार्या, अर्धली, करडू, ताटली, परात, तंबुल, वाईच, लोटक, लय, तवली, भगोन, हांडा, घंगाळ, चरवी, कुंडकी, चमचा, वगराळ, पळी, चाटू, कावळा, वाडगा, परात, पितळी, वाटी, तांब्या, पेला, गडू, गडवा, चंबू, किटली, खिसणी, गाळणी, शेवगा, झाऱ्या, सांडशी, चिमटा, काठवण, बेलणं, उखळ, ठोंबाळा, मुसळ, सुप, जात, खुटा, पाटा, वरवंटा, कंदील, चिमणी, टाक, दौत, शाई, पत्र, टीप, कागद, इळा, खुरप, कोयता, शेंब्या, झुल, वाळण, फुकारी, दिवळी, फडताळ, तुळई, किलचान, हलकडी, आडून, सवन, मासाड, वरवटा, बाजवा, आड्याळ, दंड्याळ, लाखान, मिठ्या, आसूळ, इळत, वडवान, मोठ, नाडा, सोंदूर, चाक, फणा, कनपट्टी, चाकपट्टी, फावड, घमेल, कुराड, कुदळ, सांगुळा, थारुळा, हाऊद, हेळ, मोगळा, पासुंदा, पालान, दंड, आठवणी, आवतन, निहारी, वानवळा, भलरी, काढणी, मळणी, बडवणी, भंडारा, रास, खळ, मदान, वावडी, हातणी, वाफा, सरी, वरवंबा, सारा, वसारी, आमुनग, इर्जिक, सांगुड, बघा यासारखे शब्द, पैरा, शेंब्या, झुल, चांगळ, पुकारी, मोगा, मोरवान, झाकणी, सुगाड, शेर, आटवा, चिपट, मापट, कोळव, निळव, खंडी, पन, पसा, वंजळ, भारा, उतरंड, ढेपण, आळी, चावडी, गाव पांढर, शिव, गावकूस. विचार करा मंडळी, यासारखे हजारो शब्द आज आपल्याला माहिती नाही. हे शब्द आज मावळत चालले. यासारखे कितीतरी शब्द आज मावळताना दिसत आहेत. तर हे शब्द कदापि मावळू देऊ नका. तर हे शब्द पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या नंदादीपाप्रमाणे ते शब्द पुन्हा एकदा मराठी साहित्यामध्ये आपण सर्वांनी तेवत ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याबरोबर येणाऱ्या पिढीला देखील हे शब्द पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला आहे. तसेच आपण देखील यासारखे असंख्य शब्द मराठीमधले, मराठी साहित्याचं, मराठी जीवनाचं, आपल्या जीवनाचं वैभव वाढवणारे आणि ग्रामीण संस्कृतीशी एक नाळ जोडणारे आणि ग्रामीण संस्कृतीची समरसता दाखवणारे शब्द खऱ्या अर्थाने आपले प्राण आहेत. म्हणून आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या शब्दांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम करूया आणि मावळत चाललेले शब्द पुन्हा एकदा आपण आपल्या डिक्शनरीमध्ये आता आणा, बोलण्याच्या डिक्शनरीमध्ये आणा, लेखनाच्या डिक्शनरीमध्ये हे मावळत चाललेले शब्द पुन्हा एकदा येऊ द्या आणि या मराठी भाषेला आपण सर्वांनी गतवैभव प्राप्त करून देऊया. कारण मराठी माझी मायबोली. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.